are so many jackals and other animals in the forest, but there will be only one lion. But there will be only one lion. 2018 साली थलपती विजयचा एक चित्रपट आला होता. त्याचं नाव होतं सरकार. त्याची स्टोरी अशी होती की परदेशात मोठ्या पदावर काम करणारा विजय हा मतदान करण्यासाठी थेट खासगी विमानाने तामिळनाडूमध्ये येतो. मतदान केंद्रावर गेल्यावर त्याला कळतं की त्याच्या नावावर आधीच कोणीतरी मतदान केलं आहे. मग तो बोगस मतदानाविरोधात कायदेशीर केस लढतो. निवडणुका पुन्हा लागतात आणि त्या दरम्यानच विजय आणि मुख्यमंत्री झालेल्या नेत्यामध्ये भांडण सुरू होतं. त्यानंतर विजय निवडणुकीत उतरतो, स्वतःचे उमेदवार उभे करतो आणि पुन्हा झालेल्या निवडणुकीत त्याच्या पक्षाचा विजय होतो. शेवटी विजय मुख्यमंत्री होण्याऐवजी त्याच्या एका माजी अधिकारी असलेल्या आमदाराला तो मुख्यमंत्री करतो. 8 वर्षांपूर्वी विजयच्या सरकार या चित्रपटामुळे त्याच्या चाहत्यांना वाटलं होतं की विजयने खरंच राजकारणात यावं आणि खरोखर मुख्यमंत्री व्हावं. ते स्वप्न आता पूर्ण होतं. पण सरकार चित्रपटाप्रमाणे विजय दुसऱ्याला मुख्यमंत्री करतो का, ही देखील एक वेगळी चर्चा झालेलीच आहे. चर्चा झाली असली तरी तशी शक्यता फार कमी आहे. कारण तामिळनाडूच्या 35% मतदारांनी विजयकडे पाहूनच त्याच्या पक्षाला आणि त्याच्या उमेदवारांना मतं दिली आहेत. ना बूथ मॅनेजमेंट, ना कुठलं शिबिर, ना प्रस्थापित नेते मंडळी आणि ना पैशांचा पाऊस. सरकार चित्रपटाप्रमाणेच गेली 2 वर्ष लढून विजयने तामिळनाडूची सत्ता मिळवली आहे. विद्यमान मुख्यमंत्री MK स्टॅलिनचा पराभव केला आणि स्वतः विजय दोन्ही जागांवर जिंकला आहे. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 118 हा बहुमताचा आकडा गाठावा लागतो. विजयच्या TVK पक्षाचे 108 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे विजयला मुख्यमंत्री होण्यासाठी आणखीन 10-11 आमदारांची गरज लागणार आहे. DMKचे 60 आणि AIADMKचे 45च्या आसपास आमदार निवडून आलेत, तर काँग्रेसचे 5 आणि PMKचे 5 आमदार निवडून आलेत. PMK हा NDAचा भाग आहे, तर काँग्रेस हा द्रमुक सोबत आघाडीत आहे. त्यामुळे विजयला लागणाऱ्या 10 आमदारांची गरज हे 2 पक्ष पूर्ण करतात का, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याशिवाय भाजपचाही एक आमदार निवडून आलाय, तर इतर काही पक्षांचे 1-2 आमदार आहेत. त्यामुळे विजय मुख्यमंत्री होण्यासाठी कुणाची मदत घेतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. काँग्रेससोबत विजयने बोलणी सुरू केल्याचीही चर्चा आहे. काँग्रेसकडूनही ऑफर दिली जाते असंही बोललं जाते. मात्र DMKला सोडून काँग्रेस विजय सोबत जातं का, हा मोठा प्रश्न आहे. तसेच AIADMK कडून विजयला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला जाऊ शकतो असंही बोललं जात आहे. त्यामुळे विजयचा TVK सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर तोच सत्ता स्थापनेसाठी दावा करणार हे मात्र नक्की आहे. विजयच्या मास्टर आणि लिओ या 2 चित्रपटाची जगभरात चर्चा झाली होती. त्यानंतर तामिळनाडूच्या बाहेर तो जास्त प्रसिद्ध झाला होता. तोच विजय नंतर देशात परदेशात प्रसिद्ध झाला. सामाजिक विषयात हात घालणारे विजय चित्रपट करत होता आणि जगभरात लोक पाहत होते आणि तिथूनच विजयची राजकारणात एंट्री होणार अशा चर्चाही सुरू झाल्या. विजय हा नेहमी सामाजिक विषयांवर बोलत आला. चित्रपटांमधून राजकीय व्यवस्थेवर त्याने भाष्य केले. चित्रपट रिलीज होण्याआधी त्याची भाषणंही ऐकण्यासारखी असायची आणि त्याची एक क्रेज तामिळनाडूमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये तयार झाली. त्यामुळे नेत्यापेक्षा अभिनेत्याला मानणारे तामिळनाडूचे लोक विजयच्या प्रेमात पडले होते. तिथेच रजनीकांतचे चाहते विरुद्ध विजयचे चाहते असा संघर्षही असायचा आणि त्यानंतर रजनीकांतचं राजकारणात येण्याहून मागे हटणं हे विजयच्या एंट्रीसाठी फायद्याचं ठरलेलंही पाहायला मिळतं. 2021 मध्ये विजयने आपल्या आई वडिलांविरोधातच खटला दाखल केला होता आणि त्याचं कारण होतं की त्याचे आई वडील विजयच्या नावाने पक्ष काढत होते आणि लोकांना जमवत होते आणि तेव्हापासूनच विजयच्याही आई वडिलांची इच्छा होती की विजयने राजकारणात यावं आणि अखेर तो राजकारणात आला आणि आता मुख्यमंत्री सुद्धा होतो. तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर चित्रपट सृष्टी संबंधित लोक राजकारणात आलेत आणि मुख्यमंत्री झालेत. अगदी करुणानिधी, MGR, जयललिता, MK स्टॅलिन हे आजी माजी मुख्यमंत्री आधी चित्रपटातच काम करत होते आणि प्रसिद्ध होते. MGR आले, रजनीकांत आले आणि सध्याच्या घडीला विजय आहे. मात्र यात विजय सगळ्यात उजवा दिसून येतोय हे मात्र नक्की. MGR राजकारणात आले, मुख्यमंत्री झाले. रजनीकांत येणार होते पण त्यांनी माघार घेतली आणि आता विजय पहिल्याच प्रयत्नात मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे विजयची देशभरात चर्चाही होते आणि तो मुख्यमंत्री पदावर कसा बसतो याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे.